बिबट्याला जेरबंद करण्यात यश आल्याची माहिती सध्या मिळते अहिल्यानगरमधून। अहिल्यानगर जवळच्या भिंगार परिसरामध्ये शिरलेला बिबट्या जेरबंद करण्यात आलेला आहे। सकाळी 9:30च्या सुमारास हा बिबट्या भिंगार परिसरामध्ये शिरलेला होता। नागरी वस्तीमध्ये बिबट्या शिरल्यामुळे एकच खळबळ सुद्धा उडाली आणि हा बिबट्या एका घराच्या कंपाऊंडमध्ये जाऊन बसल्यामुळे भीतीचं वातावरण सुद्धा पसरलेलं होतं। अखेर त्यानंतर 3 तासांच्या अथक परिश्रमांनंतर वनविभागानं हा बिबट्या जेरबंद केलेला आहे। बिबट्यांचा वाढता वावर परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण करतोय। नागरिकही घाबरले। अहिल्यानगर मधल्या या बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलेलं आहे आणि ही सगळी घटना मोबाईलमध्ये कैद केलेली आहे। आणि या संदर्भात आणखी जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी उमर सय्यद आपल्या सोबत आहेत। उमर, सातत्यानं बिबट्यांच्या घटना घडतायत, हल्ल्यांच्या घटना घडतायत आणि नुकताच जो बिबट्या आता जेरबंद झालेला आहे त्याची दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवतोय। कसं रेस्क्यू केलं गेलं हे सगळं? नक्कीच भिंगारच्या आलमगीर परिसरात शिरलेल्या बिबट्याला अखेर तब्बल 2 तासाच्या अथक आणि थरारक प्रयत्नानंतर जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलेलं आहे। बिबट्याने मानवी वस्तीत प्रवेश केल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते। दरम्यान संबंधित बिबट्या एका घराच्या कंपाऊंडमध्ये शिरला होता आणि परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन वन विभाग, पोलीस प्रशासन आणि स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी देखील धाव घेतली होती। बिबट्या कंपाऊंडमधील एका खोलीत असल्याच्या निदर्शनास आल्यानंतर त्या खोलीचा देखील दरवाजा बंद करण्यात आला होता आणि यानंतर वन विभागाच्या पथकाने बेशुद्धी करण्याची प्रक्रिया राबवत बिबट्याला सुरक्षितरित्या पकडलेले आहे। जवळपास 2 तास सुरू असलेल्या या थरारक कारवाई दरम्यान त्याने एका कुत्र्यावर देखील झडप घालत हल्ला केला होता। तो हल्ला पाहून आता अक्षरशः आपल्या अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाहीये। मात्र सुदैवाने या संपूर्ण कारवाईत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। आपण जर बघितलं तर यापूर्वी ग्रामीण भागात हे बिबट्या आढळून येत होते। चिमुकले असतील, वयोवृद्ध असतील यांच्यावर हल्ल्याचं प्रमाण देखील ग्रामीण भागात वाढलेला होता। मात्र आता हे बिबटे शहरी भागात देखील येत आहे, नागरी वस्तीत येत आहे आणि त्यामुळं भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी आता सामान्य नागरिकांकडून समोर येताना आपल्याला दिसत आहे। अगदी 3 तासांनंतर बिबट्या अखेर जेरबंद झालेला आहे आणि ही घटना जरी घडली असली, बिबट्या जरी जेरबंद झाला असता, नागरिकांमध्ये अजूनही दहशतीचं वातावरण आहे, भीतीचं वातावरण आहे। धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी उमर।